मतदानासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यावर जनरेटा, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, पुनर्विचार करू आमदार सुधीरदादा गाडगीळ। सलग 10 वर्ष सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला। त्यांचा हा निर्णय सर्वांसाठी धक्कादायक आहे। आमदार सुधीरदादा यांच्या या धक्कादायक निर्णयानंतर सांगलीकर जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या सांगलीतील निवासस्थानाच्या समोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी दादांच्यावर मोठ्या प्रमाणात जनरेट आहे। नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया बघून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। सरळ मार्गी, मितभाषी, अजातशत्रू, विकास पुरुष असणाऱ्या या लोकनेत्याची निवडणुकीच्या राजकारणातून एक्झिट होऊ नये अशी सांगलीकर जनता आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे। एक आयुष्यात आम्ही दोघांनी एवढे मोठे घेतले त्यासाठी आम्ही दोघांनी विचार करूनच घेतले। कुठला विचार एकट्याने कधी केला नाही। एक काही प्रमुख नेत्यालाही मी हे सगळं कानाला घातलेलं सगळ्या DCM असतील, परवा आलेले कावळे साहेब असतील किंवा आपले काही प्रमुख कार्यकर्त्यांना मी हे विषयी बोललेलो होतो। पुढे ते थांबलं पाहिजे, कधी पुढच्यासाठी कधी राजकारण आलं नाही। मी या विधान भवनाच्या आसपास कितीतरी उद्योगासाठी जायचो, पण या विधान भवन आपण कधी आयुष्यात जाऊ हे कधी वाटलं पण नव्हतं। ही संधी 14 साली मिळाली। एक समाजकारणामध्ये पूर्वीपासूनच मी आहे, फक्त त्याच्यात समाजकारणाला एक आपल्याला जर का जोड मिळाली राजकारणाची तर ते चांगलं करू शकतो म्हणजे माझी खात्री होती। त्याप्रमाणे काम केलंय। मी कुठेही राजकारण केलं नाही, कुणाबद्दल एक शब्द कधी वाईट बोललो नाही आहे। जे काम करायचं ते कामाचं दाखवायचं हे माझा स्वभाव आहे। म्हणजे सगळ्या मला खरोखर तुम्हाला असं वाटतं की मला काय वाटलं नसेल, आम्ही खूप विचार केला की तुम्हाला खरंच मार्गात कसं सोडायचं, पण आज मी पक्षीय कामाचं थांबणार नाही हे तुम्हाला नक्कीच सांगतो। आज माझं ऑफिस चालू राहणार, या पुढेही चालू राहणार आणि भाजपच्या कामात मी नक्कीच राहणार आहे, समाजकारणात राहणार आहे। फक्त तुमची आता भावना बघून मी आता परत विचार करतो आणि परत विकासाचा वादा कावळे साहेब पण आज माझ्याकडे येणार आहेत, चर्चा करू आपण।